तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया जी असते ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि त्याचमुळे प्रियाला आता बरं वाटत असतं। त्यामुळे प्रियाने हाताचं सलाईन जे लावलेलं असतं ते सुद्धा काढून टाकलेलं असतं आणि निवांत इकडे तिकडे फिरायचा ती आता प्रयत्न करत असते। जेव्हा ती आता इकडे तिकडे फिरत असते तेवढ्यातच तिथे आता सायली आणि अर्जुन आलेले असतात। त्याच वेळेला अर्जुन सायलीला विचारतो की हे सगळं करायलाच हवं का, कारण ऑलरेडी आपण तिला जी काही शिक्षा दिलेली आहे त्यामध्ये तर सगळं काही भरून येणारच आहे। पण सायली म्हणते की तिला जाब हा विचारायलाच हवा। तिने प्रतिमा हत्याच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ते खूप चुकीचं केलेलं आहे आणि आपण हे सगळं का म्हणून सहन करायचं नाही, मला आता काही झालं तरी तिला जाब विचारायलाच हवा आहे, असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला म्हणत असते। अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तुझ्या परीने तुला जे काही करता येईल ते कर, पण हळू जे काही करणार असशील ते सावकाश कर, असं देखील आता सांगितलेलं असतं। त्यामुळे आता सायलीने आधीच एका नर्सला कामाला लावलेलं असतं। ती नर्स आता प्रियाच्या वॉर्डमध्ये जाते, प्रियाच्या एका ग्लासमध्ये ती तिचं सॅशे ओपन करते आणि तिला ते ड्रिंक बनवून देते। त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की हे सगळं काय आहे, तर ती नर्स सांगते की हे डॉक्टरांनी तुम्हाला द्यायला सांगितले। म्हटल्याबरोबर प्रिया जी आहे ती आता पटकनच ते संपवायचा विचार करते। ते ज्यूस वगैरे पिऊन झाल्यानंतर सायली आणि अर्जुनची तिथे एंट्री होते। सायली अर्जुन तिथे आल्यानंतर प्रिया जी आहे ती खूप जास्त घाबरते। प्रिया जी आहे ती आता म्हणत असते की नेमकं चाललंय तरी काय, तुम्ही इथे काय करताय। त्याच वेळेला आता सायली अर्जुन म्हणतात का इथे यायला सुद्धा तुझी परवानगी घ्यायची का। त्याच वेळेला आता प्रियाला तिथेच थांबलेली असताना बघून सायली आणि त्याचसोबत अर्जुन त्या नर्सला विचारतात की आपलं काम झालं आहे ना, म्हणजे ते हिने पिलं आहे ना। तर आता सायलीला ती नर्स सांगते की हो आपलं काम झालं आहे, आपण जे तिला ड्रिंक प्यायला दिलं होतं ते पिले आहे ती। हे ऐकल्यानंतर आता इथं मात्र प्रिया खूप जास्त घाबरते। तर अर्जुन त्या नर्सला म्हणतो की ठीक आहे आपलं काम झालं आहे, तुम्ही गेलात ना तरी चालेल, असं बोलून त्या नर्सला तिकडनं तो जायला सांगतो। आणि ज्या वेळेला आता तो तिकडनं त्या नर्सला जायला सांगतो तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते बघितलं का आता खरी मजा येणार आहे, मला सुद्धा पाहायचं आहे की आता तू काय काय म्हणून कसं कसं सहन करतेस ते। मग इकडे आता प्रिया जी आहे ती घाबरते। प्रियाला कळून चुकतं की नक्कीच जे आहे ना त्यामध्ये ह्या लोकांनी विष टाकलं असेल आणि मला मारायचा ह्यांनी प्रयत्न केला असेल, म्हणूनच ती आता डॉक्टरांना जोरजोरात हाका मारून बोलवून घेत असते। डॉक्टर प्लीज, डॉक्टर या अशी जोरजोराने ती आता हाक मारत असते। जेव्हा ती जोरजोराने अशा हाका मारत असते तेव्हा मात्र आता तिथे डॉक्टर आलेले असतात आणि त्याच वेळेला आता डॉक्टरांना ती सांगत असते की ह्या दोघांनीही मला विष देऊन मारायचा प्रयत्न केला आहे, पण मला इतक्यात तरी मरायचं नाही, प्लीज मला काहीतरी औषध द्या, मला जगायचं आहे, प्लीज काही करा, पण मला औषध द्या, असं बोलून ती कांगावा करू लागते। डॉक्टर सुद्धा आता प्रियाकडे पाहून हसू लागते। त्यावर प्रियाला कळतं की आता ही डॉक्टर सुद्धा ह्यांना मिळालेली आहे की काय। त्यामुळे आता प्रिया म्हणत असते की नाही मला काहीतरी द्या, मिठाचं पाणी द्या, नाहीतर काहीतरी द्या, पण माझा जीव वाचवा, कारण ह्या लोकांनी ना मला विषबाधा केलेली आहे, मला आता काहीतरी होण्याची शक्यता आहे। तर ती डॉक्टर जी आहे ती अर्जुन आणि सायलीकडे बघत असते। त्यावेळेला आता समजून जातं ही डॉक्टर सुद्धा ह्यांना मिळालेली आहे। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रिया आता रडत असते आणि प्रिया म्हणते की नाही आता काही झालं ना तर मला हे सगळं अश्विनला सांगायला हवं, अश्विनच मला या सगळ्यातून वाचवू शकतो, मला पूर्ण खात्री आहे, असं देखील आता म्हटलं जातं। आणि जेव्हा हे सगळं काही आता प्रिया म्हणत असते तेव्हा खूप जास्त कांगावा सुरू असतो। त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुनने त्या डॉक्टरांनी नर्सला आधीच हाताशी घेतलेलं असतं आणि ते जे काही प्यायला दिलेलं असतं प्रियाला त्याची सोय उत्तमरित्या सायली आणि अर्जुनने मिळून केलेली असते आणि त्यामुळेच आता इथे असणाऱ्या या प्रियाला याबद्दल काहीच कळत नसतं। तर पळून जाणाऱ्या प्रियाला आता सायली जी आहे ती जोरात ढकलते आणि म्हणत असते की तू कुठे चालली आहेस, तुला ना मी कुठेही जाऊ देणार नाही, तुला तुझ्या कर्माची शिक्षा ही भोगायचीच आहे, तुला काय वाटतंय तू इथून बाहेर पडलीस म्हणजे तू मोकळी झालीस का, तुझी अजून 7 वर्षाचा तुरुंगवास भोगायचा आहे, तू किती नालायक आहेस ना हे मला हळूहळू आता कळते, म्हणजे तुला एक नाही तर तू किती गुन्हे करून बसलेली आहेस। मला इतके दिवस वाटत होतं की आपण आहे ना एकाच आश्रमात वाढलेलो आहोत, आपल्या दोघांनाही आई वडिलांचं सुख काही मिळालं नाही, पण काही दिवसांनंतर तुझे सगळे फासे बदलले गेले, म्हणजेच तुझे आई वडील तुला भेटले आणि तेव्हा मला किती आनंद झाला होता की जाऊ दे, मला नाही तर निदान माझ्या मैत्रिणीला, आश्रमातील मैत्रिणीला जे आहे ते तिचे आई बाबा
भेटले, पण नाही, तुला ते आईवडिलांचं प्रेमसुद्धा चांगलं अनुभवता आलेलं नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया तडफडत असते. प्रियाला असं वाटत असतं की खरंच आपल्याला विष दिलं गेलेलं आहे. त्यावर मात्र सायली म्हणत असते की हे साधं ना एक लिक्विड आहे आणि तेच तुला दिलं गेलेलं आहे. तुला काय वाटलं, जशी तू वागतेस तसंच आम्हालाही वागायला जमेल का? तसले गुण आमच्यात नाही आहेत. तुला ना धड ना सासरचं सुख मिळालं ना माहेरचं, म्हणजेच तुला सगळ्यांकडून चांगली वागणूक मिळाली होती, पण तू ती वागणूक घेतली नाही. तू हे सगळं टिकवलं नाही आणि त्याचीच ही पापं आहेत आणि ती तुला भोगावीच लागणार आहेत, असं देखील आता सांगितलं जात असतं. तर दुसरीकडे आता सायली प्रचंड संतापलेली असते. सायली जेव्हा संतापलेली असते तेव्हा मात्र प्रियाला खूप काही सुनावू लागते. तिला म्हणते की तुला इतकं चांगलं आईवडिलांचं प्रेम मिळालं होतं. बिचारे प्रतिमा आत्या आणि रविराज काकासुद्धा तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होते, पण त्यांना तू काय दिलंस? इतक्या वर्षांनंतर त्यांना भेटलीस तर भेटलीस आणि त्यांना हे अशा मरण यातना. तुला हे सगळं करताना जरा देखील लाज वाटली नाही का? त्याच वेळेला मात्र आता इथे असणारी जी सायली आहे ती अजून सुनावू लागते आणि म्हणत असते की तुला वाटत असेल की हे सगळं काही तू केलंयस तर ते कोणाला कळणार नाही. प्रतिमा आत्यांना मुद्दामून तू चुकीच्या गोळ्या देत होतीस का? तर त्यांची स्मृती परत येऊ नये. किती खालच्या थराला जाऊन तू हे सगळं काही वागलेली आहेस हे तुला तरी कळतंय का? किती नालायकपणाचा कळस गाठलेला आहेस. पण आता नाही, जर ह्या चुका जर वारंवार करत राहिलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आता ती माझी आई आहे आणि त्या आईची काळजी कशी घ्यायची ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि मी माझ्या आईला काही होऊ देणार नाही. आता त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देऊन त्यांना तर मी बरं करेनच आणि सोबत तू 7 वर्षानंतर येशील ना तेव्हा बघ तुझी कशी वाट लावते ते, असं देखील सायलीनं आता प्रियाला सांगितलेलं असतं. प्रिया आता घाबरलेली असते. प्रियाला माहिती असतं की आपला हा गुन्हा देखील यांनी पकडला, याचा अर्थ आपली शिक्षा वाढवू शकते. आपण काही करून आता सायलीची माफी मागायला हवी आणि म्हणूनच ती आता सायलीच्या हातापाया पडू लागते आणि म्हणत असते की हे सगळं काही मी केलेलं नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. पण सायली जी आहे ती तितकीच हुशार असते. सायलीला सगळ्या गोष्टी माहिती असतात. तर सायली जी आहे ती तिला खूप काही सुनावते आणि तिकडनं बाहेर पडते. पण दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो प्रियासोबत तिथेच उभा असतो. तर अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बघितलंस ना, माझ्या बायकोने ते तुला आता चांगलीच वॉर्निंग दिलेली आहे आणि मी सुद्धा तुला सांगतो, पुन्हा जर अशा काही चुकींमध्ये तू सापडशील ना तर लक्षात ठेव, आता तरी तुला 7 वर्षाची शिक्षा आहे, तू जेलमध्ये आहेस. पण इथून पुढे जर काही ऐकायला भेटलं तर डायरेक्ट वरती, म्हणजे प्रतिमा त्याला जर काही झालं ना तर तुला मी सोडणार नाही, तुला डायरेक्ट फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देखील आता अर्जुन जो आहे तो आता प्रियाला बोलू लागतो. दुसरीकडे मात्र सायली आता खूप जास्त प्रियाला बोललेली असते आणि त्यामुळे ती बाहेर निघून जाते. पण आता जेव्हा सायली निघून जाते तेव्हा मात्र अर्जुनने सुद्धा प्रियाला चांगलंच एकदम धारेवर धरलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की लक्षात ठेव की जर तू चुकीचाही प्रयत्न कोणताही केलास ना तर तो तुझ्या जीवावर बेतू शकतो. म्हणजे तुला असं वाटत असेल की हे सगळं करून तुला जे हवंय ते प्राप्त झालेलं आहे तर तो तुझा गैरसमज आहे, पण तू एवढी गोष्ट लक्षात ठेव, हळूहळू बघ सगळं कसं काय बदलतंय ते, पण तुला मी फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देखील आता इथे असणारा जो अर्जुन असतो तो प्रियाला बोलतो. प्रियाला आता हे सगळं काही बोलल्यानंतर प्रिया जी आहे ती खूप जास्त घाबरते. प्रियालाच कळत नसतं की आपल्यासोबत हे नेमकं होतंय तरी काय, कारण प्रियाला आता ते इतकं ओरडलेलं असतं ना की प्रियाची आता बोलतीच बंद झालेली असते, कारण डायरेक्ट अर्जुनने तिला फासावर चढवायची धमकी जी दिलेली असते. अर्जुनने आता ही शेवटची वॉर्निंग दिल्यामुळे प्रिया ही खूप जास्त घाबरलेली असते. दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये जो आहे तो अश्विन देखील नसतो, त्यामुळे प्रियाला आता सामोरं या सगळ्याला जावंच लागत असतं. तर इकडे अर्जुन जेव्हा प्रियाला या सगळ्याबद्दल बोलतो तेव्हा आता अर्जुनने हे सगळे शब्द सांगितल्यानंतर प्रिया घाबरलेली असते. प्रिया आता रागारागानं तिथे शांत बसते. तर दुसरीकडे अर्जुन जो आहे तो प्रियाला सुनावतो आणि बाहेर निघून जातो. प्रिया आता घाबरलेली असते आणि तोंडावर हात ठेवून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर दुसरीकडे सायली सुद्धा टेन्शनमध्ये बाहेर उभी असते. तर अर्जुन तिला म्हणतो, वा सायली 2.0 पुन्हा एकदा हजर झाली आहे. तर सायली कसली कमाल केलीस ग, काय काय बडबडलीस तू. त्यावर सायली म्हणते या सगळ्याची गरज होती, कारण तिला असं वाटते की ती चुका करत राहील आणि आपण त्या पाठीशी घालत राहू, तर हे खूप जास्त चुकीचं आहे. तिने प्रतिमा त्याच्या बाबतीत जे काही केलंय ना ते मला बिलकुलही आवडलेलं नाही. बरं झालं आपल्याला वेळीच कळलं, नाही तर प्रतिमा त्याला काही झालं असतं तर आपण कधीच एक दुसऱ्याला माफ करू शकलो नसतो, असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. तर अर्जुन म्हणत असतो की चल आता घरी निघायचं का जायला. त्यावर सायली अर्जुनला म्हणते की नाही घरी नको जाऊया, मला ना मधुभाऊंना सुद्धा
सुद्धा भेटायचं आहे. तिने सगळी नाती म्हणून सोडलीत म्हणून काय झालं, मी तर माझी नाती सांभाळून ठेवणारच आहे, मला ही नाती जपायची आहेत, असं देखील सायली जी आहे ती आता अर्जुनला म्हणत असते. आणि मला मधुभाऊंना भेटायचं आहे, बरेच दिवस झाले मी मधुभाऊंना भेटलेली नाही आहे, असं देखील सायली जी आहे ती आता अर्जुनला म्हणते. आता पाहायला मिळतं सुमन जी आहे ती खरं तर खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिला कळत नसतं की नागराज जे काही करतोय ते काय आहे. म्हणजेच तिला नागराजसोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवतात. म्हणजे नागराज जो आहे तो किती खालच्या तराला जाऊन कसा वागत आहे, या सगळ्या गोष्टी तिला जेव्हा आठवतात ना, तेव्हा ती विचार करत असते की रविराजांनी यांनी सुद्धा सांगितलं होतं की हे सगळं करू नको, ह्यांनी संधीसुद्धा दिली होती, पण हे सतत असता त्याच चुका करत राहिले तर कसं होईल. मला ना ह्या सगळ्याबद्दल कोणाशी तरी बोलावंच लागेल, असं देखील आता सुमन जी आहे ती विचार करत असते. दुसरीकडे आता तन्वीबद्दल आम्हाला माहिती आहे, तुला वाईट वाटत असेल असं कल्पना प्रतिमाला बोलून समजावत असते. त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती टेन्शनमध्ये असते. कल्पना तिला धीर देत असते आणि कल्पना प्रतिमाला म्हणत असते की मला माहिती आहे आम्ही तन्वीसोबत जे काही वागतोय त्यामुळे तुला त्रास होत असेल. त्यावर मात्र आता प्रतिमा म्हणते की नाही ग कल्पना, मला कसला त्रास होतोय, मुळात आहे ना मुलगी ती तशी आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत असंच वागायला हवं. आधीपासून मी विचार केला होता की कधीतरी ती सुधरेल, पण नाही, तिने सुधारण्याचं काहीच नाव घेतलं नाही. बघितलंच ना आजही तिच्यावर काय वेळ आलेली आहे आणि हे सगळे ना तिच्या नशिबाचे कर्माचे भोग आहेत आणि तिला ते भोगावे लागणारच आहेत, असं देखील आता इथे असणारी प्रतिमा जी आहे बोलत असते. तर प्रताप म्हणत असतात की कुठे ती सायली आणि कुठेही तन्वी. म्हणजेच बघा ना, तन्वी कधीही आपला विचार केला नाही ना, तिच्या आईचाही विचार केला नाही आणि जिथेही सायली तिला आई वडीलही नाही, ती घर जोपासायचा प्रयत्न करते, प्रतिमा त्याची काळजी घेते, असं देखील आता प्रताप जे आहेत ते आता कल्पनाच्या समोरच बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र आता कल्पना ही प्रताप यांना बोलत असते की पुरे झाला या तन्वीचा विषय, या तन्वीच्या विषयाने ना खरंच वैताग आलाय, घरात ना उगाच त्या विषयाने वाद होतात, मला ना त्या मुलीचा एकही शब्द या घरात ऐकावासा वाटत नाही. तेवढ्यातच आता प्रतिमाच्या मोबाईलवर सुमनचा कॉल आलेला असतो. म्हणूनच प्रतिमा म्हणते की थांबा मी बघते. सुमनचा कॉल प्रतिमा रिसीव्ह करते. तर आता सुमन जी आहे ती प्रतिमाला म्हणते की वहिनी काही काम करत आहात का. तर प्रतिमा सांगते की कुठले काम, कसलं काम, इथे तर ही लोक एका कामाला सुद्धा हात लावू देत नाहीये आणि मी कसलं काम करणार आहे, काय झालं बोल ना, तुझं काही काम होतं का, असा प्रश्न सुमनला प्रतिमा करू लागते. त्यावर प्रतिमा जी आहे ती विचारत असते. तर सुमन तिला म्हणते की मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. प्रतिमा सांगते बोल ना, काय झालं आहे, काही विचारायचं आहे का, तर विचार. सुमनला काय आणि कुठून बोलावं हे समजत नसतं. नागराजबद्दल जर मी पुन्हा बहिणींशी बोलली तर बहिणींना सुद्धा टेन्शन येऊ शकतं, म्हणूनच आता ती पुन्हा एकदा विषय टाळायचा प्रयत्न करते. ती आता सुमन जी आहे ती प्रतिमाला म्हणत असते की सॉरी, पण मला ना काम आठवलं आहे, मी जरा तुम्हाला नंतर करू का. प्रतिमा म्हणते अगं काहीतरी बोलणार होतीस, काहीतरी सांगणार होतीस, काय झालं. सुमन म्हणते की हो काहीतरी सांगणार होते पण विसरले, मला पटकन काम आठवले ते मी करते, आणि असं बोलून तिनं फोन ठेवलेला असतो. दुसरीकडे आता मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुन गेलेली असतात. कुसुमही तिथेच असते. त्याच वेळेला आता मधुभाऊंच्या प्रोग्रेसबद्दल विचारलं जातं. तर तिथे असणारे डॉक्टर जे आहेत ते सांगू लागतात की मधुभाऊ आता सगळ्या ट्रीटमेंटला चांगला प्रोत्साहन देत आहेत आणि त्याचसोबत लवकरच ते शुद्धीवर सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला मी एक आयडिया सांगतो, तुम्ही ना ह्यांच्याशी बोला, म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ना ते त्यांच्या कानावर जरूर पडते. म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही यांच्याशी गप्पा मारा, जेणेकरून त्या लवकरात लवकर ते ह्यातून रिकवर होतील, असं देखील डॉक्टर जे आहेत ते आता मधुभाऊंबद्दल खुलासा करत अर्जुन, सायली आणि कुसुमला सांगू लागतात. आणि हे ऐकल्यानंतर आता कुसुम देखील आणि सायली देखील खूप जास्त खुश झालेली असते, कारण मधुभाऊ जे आहे ते खूप जास्त प्रोग्रेस करत असतात आणि त्यामुळे लवकरच त्यांची स्मृती परत येण्याचे चान्सेस हे आता वाढलेली असतात. तर इकडे मात्र आता कुसुम म्हणत असते की मी आता गप्पाच मारत बसणार आहे मधुभाऊंशी, मधुभाऊंना माहिती आहे की मी किती बोलते ते, आणि जेव्हा मी मधुभाऊंशी चांगल्या गप्पा मारेल ना तेव्हा उठून अक्षरशः मधुभाऊ बोलायला हवेत. बस ग कुसुम बस, किती ते बोलशील, मला मधुभाऊंचे हे शब्द ऐकायचे आहेत. तर दुसरीकडे सायली ही म्हणते की मला सुद्धा मधुभाऊंशी बोलायचं आहे, मधुभाऊंना सगळ्या गोष्टी ऐकायला येत असतील तर आपण मधुभाऊंशी गप्पा मारायला हव्या. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती आता मधुभाऊंशी बोलायचा प्रयत्न करत असते, मधुभाऊंशी या सगळ्या डिस्कशनबद्दल बोलत असते, म्हणजे जुन्या काही गोष्टी बोलत असते जेणेकरून त्यांना काही आठवायला हवं आणि त्यांची स्मृती परत यायला हवी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता चाललेल्या असतात आणि सायली ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असते त्याच वेळेला आता इकडे असणाऱ्या कुसुम आणि अर्जुनला हसू येतं. कुसुमही आता मधुभाऊंच्या बाजूला उभी राहून बडबड करत असते. तर
इकडे मात्र कुसुम जी आहे ती आता अर्जुनला सुद्धा इशारा करते. अर्जुनला इशारा करून ती सांगते की चला ना जरा बाहेर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. जेव्हा आता हे सगळं काही बोललं जातं तेव्हा मात्र आता इथे असणारा अर्जुन म्हणतो की हां चला आपण जाऊया बाहेर. आणि त्याच वेळेला आता कुसुम म्हणत असते की तुला ना मधुभाऊशी बोलायचं आहे ना, तू बोलून घे, तोपर्यंत मी डॉक्टरांना भेटून येतो, काय आहे ते विचारतो, काय ट्रीटमेंट अजून करावी लागणार आहे का, काही औषधांमध्ये चेंजेस करायचे आहेत का, हे मी डॉक्टरांना विचारून येतो, असं अर्जुन आणि कुसुम बोलून बाहेर निघून जातात. अर्जुन आणि कुसुम जेव्हा बाहेर येतात तेव्हा आता कुसुम अर्जुनला विचारते की काय झालं आहे, काही समजलं का, म्हणजेच काही पत्ता लागला आहे का सायलीच्या आईबाबांबद्दल. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की नाही हो, काहीच नाही, मी या सगळ्याचा शोध घ्यायचा खरं तर प्रयत्न करतोय, पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या वेळा आहेत विचित्र पद्धतीने घडत आहेत. म्हणजे त्या दिवशी मी सायलीला बाहेरही घेऊन गेलो होतो, तिच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न करत होतो, तिला माझ्या भूतकाळातील घटना सांगितल्या आणि त्यावेळेला तिला ना अचानकपणे चक्कर आली. जेव्हा तिला अचानकपणे चक्कर आली ना तेव्हा खरं तर मला त्रास झाला. मला असं वाटलं की मी काही चुकीचं करतोय का, म्हणजे मी तर तिच्या आईवडिलांना शोधायचा प्रयत्न करतोय, पण या सगळ्यामुळे तिच्या आरोग्यावरही परिणाम व्हायला नको ना, हा विचार देखील माझ्या मनात येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता जी कुसुम असते ना तिला सुद्धा असेच प्रश्न पडलेले असतात. कुसुम जी आहे ती मात्र आता अर्जुनला म्हणत असते की हे काय, हे असं नाही, आम्ही ना जेव्हा ना आश्रमातही त्या विषयावर कधी बोलायचो ना तेव्हा तिलाही तसा त्रास व्हायचा, म्हणून आम्हीही नंतर हे सगळं बोलायचं बंदच केलं. त्याच वेळेला आता कुसुमच्या पिशवीतला आश्रमाची चावी खाली पडते. तर अर्जुन म्हणतो ही बघा ही चावी पडली आहे. कुसुम म्हणते हां आश्रमाची चावी आहे. त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतं की मधुभाऊ ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी एकदम जपून ठेवणाऱ्या, म्हणजे प्रत्येक गोष्टींचा उल्लेख जो आहे तो त्यांनी डायरेक्ट तर केलेलाच होता, पण ज्या मुलांना त्यांनी आश्रमात आणलेलं होतं त्या मुलांबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन जर त्यांनी ठेवलेली असेल तर बरंच आहे ना. तर दुसरीकडे मात्र आता कुसुम जी आहे ती म्हणत असते की मधुभाऊंना पहिल्यापासूनच सवय आहे सगळ्याच गोष्टी ते जपून ठेवतात, म्हणजे आतापर्यंत जी मुलं आश्रमात आलेली आहेत ना त्यांच्या सगळ्यांची वेगवेगळे लहानपणीच्या गोष्टी या सगळ्या काही त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. कारण मधुभाऊंना असं वाटायचं की कधीतरी या मुलांचे पालक जेव्हा येतील तेव्हा त्यांची खरी ओळख पटायला हवी, आणि त्यामुळेच मधुभाऊंनी सगळं सामान प्रत्येकाचं जपून ठेवलेलं आहे. तर तेव्हा कुठे जाऊन अर्जुनच्या डोक्यात युक्ती येते. अर्जुन विचार करतो जर ते सामान अजूनही आश्रमात असेल तर आपल्याला बरेच पुरावे सापडतील आणि सायलीचे आईबाबा शोधायला आपल्याला खूप कठीण जाणार नाही. म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो विचार करतो आणि ठरवतो की चालेल आता पुढचं मिशन जे आहे ते आता आपल्याला आश्रमात जाऊनच या सगळ्याचा शोध घ्यायला हवा. पुढील भागात पाहायला मिळतं अर्जुन जो आहे तो कुसुमशी या संदर्भात बोलत असतो, तेवढं सायली आलेली असते. सायली आलेलं बघून आता अर्जुनला म्हणत असते की कोणाशी बोलताय, तर अर्जुन सांगतो की मी चैतन्याशी बोलत आहे. तर त्यावर आता सायलीसुद्धा फोन मागत असते आणि मी त्यांना गणपतीचं आमंत्रण देते, द्या मला फोन, मी असं बोलून त्याच्याकडनं फोन घेत असते. तर अर्जुन म्हणतो गणपतीचंच आमंत्रण द्यायचं आहे ना, थांब मी देतो, आणि असं बोलून तोच एकटा फोनवर गणपतीचं आमंत्रण चैतन्याशी बोलतोय असं देऊन आता बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता चैतन्य सायलीच्या मागे येऊन हजर राहिलेला असतो, आणि जेव्हा चैतन्य तिथे येऊन हजर राहतो ना तेव्हा मात्र आता इथे असणारी सायली चकित होते. सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही तर चैतन्यसोबत बोलत होतात ना, मग चैतन्य भाऊजी तर इथे आहेत, मग तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, तुम्ही नेमकं कोणाशी बोलत होतात. कुसुमताईंशी. आता ती लगेच मोबाईल चेक करते आणि कुसुमचा नंबर तिला सापडतो. कुसुमचा नंबर सापडल्याबरोबर सायली त्याला जाब विचारते आणि म्हणते की तुम्ही कुसुमताईंशी काय बोलत होतात. त्यावर अर्जुनला काय बोलावं हे सुचत नाही. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.